फक्त हे 14 तारखेपर्यंत ज्या महिलांनी भरलेले आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे येऊन जातील। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, माझी बहीण लाडकी योजनेचा 1 रुपये तुमच्या खात्यात आलेला आहे का? आता या 1 रुपये तुमच्या खात्यात का आलेला आहे आणि फक्त थोड्याच लोकांच्या खात्यात 1 रुपया आलेला आहे, तर बाकीच्यांनी घाबरून जाऊ नका, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। आता 1 रुपयाचा जसा मेसेज तुमच्या मोबाईलवर आलेला आहे त्याच पद्धतीने 3000 रुपयांचा तुम्हाला मेसेज येणार आहे। तर कसा येणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना 1 रुपये आलेले नाहीत फॉर्म भरून सुद्धा त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मी देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला आहात, अप्रूव्हल झाला आहात, तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो पाहून घ्या। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। स्क्रीनवरती पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचा 1 रुपये जमा झालेला मेसेज आलेला आहे का, तो काळजीपूर्वक पहा। युअर अकाउंट, आता अकाउंट नंबर तुमचे 4 डिजिट लास्टचे दिसतील, हॅज बीन क्रेडिटेड बाय इंडियन रुपीज 1 रुपये ऑन 10 ऑगस्ट 2024। आता कोणत्या दिवशी जमा झाले ते तुम्ही पहा। बाय APB मुख्यमंत्री माझी लाडकी असा मेसेज आहे आणि तिथे तुमचा एक नंबर आलेला आहे, तो नंबर सुद्धा हाईड केलेला आहे मी। अकाउंट बॅलन्स इज जो काही तुमचा आहे तो येऊन जाईल, अवेलेबल बॅलन्स तुमचा येऊन जाईल आणि कोणत्या बँकेत जमा झालेला आहे, महाबँक। अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज डिस्प्लेला दिसत आहे, तुम्हाला सुद्धा आलेला आहे। आता 1 रुपये कशा पद्धतीने आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने आलेला आहे। तर 3000 रुपये कोणत्या दिवशी जमा होणार आहेत, 17 तारखेला। आता हे 3000 रुपये जमा झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल किंवा तुमच्या बँकेत 3000 रुपये क्रेडिटेड झालेला मेसेज येईल। आता नेमका कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत पहा। आज तारीख किती आहे, आज तारीख आहे 11, उद्या 12, परवा 13 आणि 14 तारखेच्या आत ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्या महिलांचा अप्रूव्ड असा मेसेज आलेला आहे, त्या महिलांच्या खात्यावरती 17 तारखेला 3000 रुपयांचे हप्ता जमा होणार आहे। म्हणजे 1500 प्लस 1500 असे 2 हप्ते 17 तारखेला जमा होणार आहेत। कोणाचे जमा होणार आहेत, 14 तारखेपर्यंत ज्या महिलांचे अप्रूव्ड फॉर्म झालेले आहेत त्यांचे। आता पहा उर्वरित महिलांचं काय, तर उर्वरित महिलांचं 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे, त्या तारखेपर्यंत आपल्याला भरायचे आहेत। मग हे 2 हप्ते त्यांना भेटणारच आहेत। फक्त हे 14 तारखेपर्यंत ज्या महिलांनी भरलेले आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे येऊन जातील। अशा प्रकारे ही अपडेट होतीच, पण अद्याप ज्या महिलांनी फॉर्मच भरलेले नाहीत त्यांनी काय करायचं, फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा। पोर्टलवरती फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, पण तिथे वेबसाईट एरर आहे, सर्व्हर डाऊन आहे, OTP इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम आहे, या सर्व बाबी आहेत। तर मित्रहो, आपण फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न करा। फॉर्म जर भरला गेला तर तुम्हाला अप्रूव्हल मेसेज येणं गरजेचं आहे। अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती येतील। तर मित्रो, आपल्याला पोर्टलवरती अडचणी येत आहेत, नारी शक्ती ॲप वरती फॉर्म भरणे सोपे होते, त्यामुळे सरकारला विनंती करूया की नारी शक्ती ॲप पुन्हा सुरू करा। यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता मी लिहिलेलं आहे, माझी बहीण लाडकी योजना पोर्टलवर फॉर्म सबमिट होत नाहीत, खूप एरर येत आहेत। तरी सरकारने जुरणे नारी शक्ती ॲप सुरू करावे, सर्वांना त्या ॲप मध्ये फॉर्म भरता येतील अशा पद्धतीने मी मेसेज केलेला आहे। तुम्हाला काय करावं लागेल, रिपोस्ट करावं लागेल। इथे पहा कमेंट सेक्शनचा सुद्धा ऑप्शन आहे, त्या कमेंट सेक्शन वरती क्लिक करू शकता आणि कमेंट सुद्धा तुमच्या तिथे टाइप करू शकता। इथे पहा रिपोस्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून रिपोस्ट वरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त लोकांनी ही ट्वीट शेअर करा, म्हणजे सरकारपर्यंत पोहोचू दे आणि सरकार त्यावरती विचार करून नारी शक्ती ॲप मध्ये अपडेट करून तुम्हाला त्यामध्ये संधी देईल का हे मात्र पाहावं लागेल।